काही वेळातच अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। शिवसेनेचे अनेक नेते सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी बोरिवलीमध्ये पोहोचतात। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही अभिषेक घोसाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। या संदर्भातली आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी अल्पेश करकरे यांच्याकडे जाऊयात। ते सध्या तिथे उपस्थित आहेत। अल्पेश, सध्या मी बोरिवली येथील घोसाळकर यांच्या औदुंबर या निवासस्थानी आहे। या परिसरामध्ये सध्या शिवसेना उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तसेच शिवसेना उभाटा गटाचे खासदार आमदार हे अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांचं देखील सांत्वनपर भेट घेत आहेत। या संपूर्ण त्यांच्या दुःखामध्ये आणि पुढील वाटचालीमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत असे उद्धव ठाकरे व इतर नेते मंडळी घोसाळकर कुटुंबियांना सांगत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर काही नेते आणि उद्धव ठाकरे हे सध्या हॉलमध्ये बसलेले आहेत। हॉलमध्ये संपूर्ण या घटनेचा आढावा हे काही पोलीस अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेत आहेत की नक्की हे प्रकरण कसं घडलं, या संदर्भात ते माहिती घेत आहेत। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे खासदार, आमदार आणि माजी नगरसेवक तसेच महत्त्वाचे पदाधिकारी यावेळेला बोरिवली वेस्ट येथील औदुंबर या घोसाळकर यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। सध्या आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक असतील, शिवसेनेचे व इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, हे या ठिकाणी घोसाळकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत, दर्शन घेत आहेत। तर काहीच वेळात आता अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव हे अंत्यसंस्कार यात्रा काढत शेजारीच असलेल्या अंत्यसंस्कार भूमीमध्ये घेऊन जातील आणि त्यावेळेला काही शिवसेनेचे नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत। मात्र सध्या आपण पाहिलं तर शिवसेना उभाटा गटाचे पक्षप्रमुख व इतर नेते मंडळी काहीच वेळापूर्वी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे, कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे। तर या घटनेची आता ते संपूर्ण माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अभिषेक घोसाळकर यांची झालेली हत्या याचा राज्यभर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। राजकीय नेते मंडळी देखील या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात। या घटनेनंतर दहिसर पूर्व परिसरामध्ये, बोरिवली वेस्ट परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या आहे। तर राजकीय जे कार्यकर्ते आहेत पक्षांचे ते देखील या ठिकाणी हळहळ व्यक्त करतायत। संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहिलं तर लोकांमध्ये दुःखाचं वातावरण पाहायला मिळतंय। लोकप्रतिनिधींवरच अशा प्रकारे जर हल्ला होत असेल, दुर्दैवी त्यांचा मृत्यू होत असेल तर सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न या निमित्तानं आता विरोधक उपस्थित करतायत। त्यामध्येच आपण दहिसर पूर्व परिसरामधील घोसाळकर यांच्या या निवासस्थानाबाहेरची ही सगळी दृश्य पाहतोय। स्वतः उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख व इतर नेते मंडळी हे या घटनेचा आढावा घेत आहेत आणि पुढे आता घोसाळकर यांच्या या प्रकरणाविषयी आपण सरकारकडे व पोलिसांकडे चौकशीसाठी कशा प्रकारे मागणी करायची या संबंधित भूमिका ही लवकरच ते जाहीर करतील। मात्र आज तरी घोसाळकर यांच्या कुटुंबियांना सांत्वन करण्याचं काम, त्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्याचं काम हे सध्या हे सगळे नेते मंडळी करताना पाहायला मिळतात। यामध्ये फक्त शिवसेनाच नाही तर भाजपचे प्रवीण दरेकर, काँग्रेसचे भाई जगताप हे देखील काही वेळापूर्वी आले होते। तर घोसाळकर, अभिषेक घोसाळकर यांच्या जाण्यानं फक्त सर्वसामान्यांनाच नाही तर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना याचं दुःख झालेलं आहे। या घटनेनंतर तीव्र प्रतिसाद आहेत ते सर्वत्र उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गोळीबाराच्या अनेक घटना घडत आहेत। त्यामध्ये अभिषेक घोसाळकर यांच्या बाबतीत जी घडलेली घटना आहे ती फार दुःखदायक घटना आहे असं प्रत्येक राजकीय नेते मंडळींचं म्हणणं आहे। त्यामुळे याची चौकशी करावी अशी मागणी सध्या सर्वच विरोधकांकडून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर औदुंबर या घोसाळकर यांच्या निवासस्थानी त्यांचे अनेक कुटुंबीय असतील, त्यांचे सहकारी असतील व इतर जे सहकारी पक्षातले कार्यकर्ते असतील ते मोठ्या संख्येने सध्या जमलेले आहेत। आपण सध्या पाहतोय प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात। दुःखाचं वातावरण हे सध्या दहिसर पूर्व
बोरिवली पूर्व या परिसरामध्ये सर्व नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः उद्धव ठाकरे हे देखील गेल्या पाऊण तासापासून हे याच परिसरामध्ये आहेत आणि काहीच वेळात आता या अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. तर शेजारीच असलेल्या अंत्यसंस्कार भूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे औदुंबर या घोसाळकरांच्या निवासस्थानाहून बाहेर पडलेले आहेत. त्यांनी पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे आणि आता ते काहीच वेळात आपण पाहतोय बाहेर पडतायत. संपूर्ण या घटनेचा आढावा घेतलाय. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, संजय राऊत असतील, अनिल परब असतील असे नेते मंडळी देखील उपस्थित होते. आपण सध्याची दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे हे घोसाळकर कुटुंबियांचं सांत्वन करून अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिवाचं दर्शन घेऊन आता आपल्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचत आहेत. घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज आपले जे नियोजित कार्यक्रम होते ते देखील रद्द केलेले आहेत आणि ते थेट आपल्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचे वडील हे स्वतः माजी आमदार विनोद घोसाळकर हे आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचं त्यांच्याशी एक नातं आहे. अभिषेक घोसाळकर गेल्या 2 टर्म पासून या परिसरात नगरसेवक म्हणून होते. ते एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी चर्चेत होते, परिचित होते. मात्र त्यांच्यासोबत अशी दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करताना आपल्याला सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पक्षातील कार्यकर्ते व नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्येच आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या नेते मंडळींबरोबर काही वेळापूर्वी या ठिकाणी अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन व त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन करून हे या ठिकाणाहून आता मातोश्री या ठिकाणी रवाना झालेत. तर काहीच वेळात अभिषेक घोसाळकर जे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक यांचा काल दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांच्या पार्थिव आता काहीच वेळात अंत्यसंस्कार साठी अंत्ययात्रा काढत शेजारीच असलेल्या स्मशानभूमीत घेऊन जाण्यात येणार आहे. कविता. अल्पेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार काही वेळातच केले जातील. सध्या त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. कुटुंबियांचा आक्रोश स्पष्ट दिसतोय, कारण कुटुंबियांसाठी हा प्रचंड मोठा धक्का आहे. ज्या परिसरामध्ये अभिषेक घोसाळकर गेली जवळपास 2 टर्म नेतृत्व करत होते, महानगरपालिकेसाठी नगरसेवक म्हणून निवडून गेले होते, त्या परिसरातील अनेक नागरिक त्यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी सध्या इथे पोहोचले. त्यासोबतच शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा अभिषेक घोसाळकर यांच्या